हे गेले आपण 70-75 वर्ष पाहतो. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात. वन नेशन वन इलेक्शन वाल्यानं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते. त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणलंय, कॅबिनेटने मंजूर केलंय, पण 2029ला मी फार जबाबदारीनं बोलतोय, लोक याच्यावर टीका करतील. 2029ला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काही त्यांचा फंडा आहे, त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का, ही माझ्या मनात कायम शंका आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांच्याकडे 2 टेकू आहेत, त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे. तरी माझा हा प्रश्न आहे, ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ राज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे, इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते ती पुढे नेण्यात ते राजकारणात राहिले नाहीत. कोणत्या लोकसभेच्या असं बोला, मग कधी लागू द्या. शिवसेनेनं मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीने निवडणुका लढवू. 3 वर्ष या निवडणुका रखडवून ठेवल्या. 3-3.5 वर्ष मुंबई सारख्या शहराला लोकनियुक्त सरकार म्हणजे महापालिका दिली नाही, महापौर दिला नाही. का? तर त्यांना हरण्याची भीती होती. विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत. पण तुम्ही घ्या, आमचे कार्यकर्ते, आमचा मतदार हा ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा, मराठी माणूस राहावा आणि मुंबई ही राजधानी मराठी माणसाची आहे, ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे, यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढू. तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली, असं सांगितलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये 2 विचारांचे गट निर्माण झाले. एकाचं म्हणणं आहे की